दरम्यान खरातला पाठीशी घातलं जाणार नाही, सुनील तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। तक्रारदारांना समोर येण्याचं देखील आवाहन तटकरे यांनी केलं आहे। तटकरे यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या चाकणकरांची पाठराखण सुरू आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय, कारण खरातवर कारवाईची ग्वाही दिली आहे, मात्र चाकणकर यांच्याबद्दल त्यांनी शब्दही उच्चारला नाहीये। सुनील तटकरे यांनी या संदर्भात ट्विट करून भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते ती उद्विग्न करणारी आहे। देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कुणीच कधीही करू शकत नाही। सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसंच संस्थांशी संपर्क येतो। अनेकदा या संपर्काचं स्वरूप थेट स्वरूपाचं असतंच असं नाही। परंतु याचा अर्थ असा नाही की एखादं गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातलं जाईल। उलट या प्रकरणातल्या पीडितांनी समोर येऊन पोलिसांमध्ये तक्रार नोंदवावी। आमचं सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल। राष्ट्रवादीच्या वतीनं सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीनं काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू।